हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे पीएचडी एंट्रन्स एक्झाम झाली होती, जे विद्यार्थी क्वालिफाईड झाले होते, तर त्यामधून आता इंटरव्ह्यूसाठी जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांची लिस्ट आता रिलीज झालेली आहे. तर पुढची प्रोसेस काय असणार आहे तुमची? RRC म्हणजे काय? रिसर्च रिव्ह्यू कमिटी. म्हणजे तुम्ही जे रिसर्च प्रपोजल तुमचं जे टॉपिक आहे ते तुम्ही तिथे मांडणार आहे, तर त्याला ते रिव्ह्यू करतात. तुमच्या क्षमता आहे की नाही हे रिसर्च करण्याची, मग किंवा ते जे रिसर्च सेंटर आहे ते तुम्हाला ते हेल्प होईल का तिथून, त्यामध्ये म्हणजे त्या रिसर्च सेंटरमध्ये सुविधा आहे का हे रिसर्च करण्यासाठी, हे सगळं काही हे रिव्ह्यू कमिटी जे आहे ते रिव्ह्यू करत असते तुमचं. तर इंटरव्ह्यूज म्हणते त्याला पण. मुलाखतीची आता तयारी तुम्हाला कशी करायची आहे, ते सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती आणि मी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट. तर चला आपण ऑफिशियल वेबसाईट वरती चलूया. तर इथे बघू शकता तुम्ही, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर लिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट. तर इथे जे आहे बामो युनिव्हर्सिटीची लिस्ट आता लागलेली आहे. सगळे जे प्रोग्राम्स आहे, म्हणजे जे सब्जेक्ट मधून तुम्ही, जे फॅकल्टी मधून तुम्ही हे दिली होती, एंट्रन्स एक्झाम दिली होती, तर जे सब्जेक्ट आहे तिथे तुम्ही बघू शकतात. ऑलमोस्ट सगळ्यांचे लागलेले आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कॉमर्स कॉमर्स आणि मॅनेजमेंट सायन्स, तर याचा अजून अपडेट नाही झालेला आहे, तर त्याचं पण अपडेट होईल. आणि कम्प्युटर ऍप्लिकेशन हे मॅनेजमेंट सायन्स यामध्ये क्वालिफाईड नाही झालेलं आहे कोणी. आणि बाकीचे जे आहे सगळ्या सब्जेक्टमध्ये यांचे लिस्ट लागलेली आहे. तर आपण जे आहे आता, जे मराठी सब्जेक्ट आहे, मराठी सब्जेक्ट, तर त्यामध्ये किती क्वालिफाईड झालेले विद्यार्थी इथे बघू शकता तुम्ही. 8 विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहे. आणि तेही इथे बघू शकता तुम्ही. ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर एनटी, ओबीसी, एनटी, ओबीसी, नॉन क्रिमिलियर आणि शेड्यूल कास्ट म्हणजे ESC कॅटेगरी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यांचे हे नावे आलेली आहे. आणि त्यांनी जिथे जे आहे ह्या फॅकल्टीमध्ये त्यांनी दिली होती, तर त्यांचे नाव वगैरे बघू शकतात. आता हे 70% जे आहे ते टोटल मार्क ऑब्टेन बाय द स्टुडंट विल बी स्केल डाऊन 70 फॉर RRC. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता 50%, 58% आहे, तर याचा 70% करतील ते आता. आणि द स्टुडंट क्लेमिंग रिझर्वेशन ऑफ ओबीसी विदाउट नॉन क्रिमिलियर विल बी ट्रीट ॲज अ जनरल. म्हणजे ओबीसी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल, तर त्यांना जनरल कॅटेगरीला जेवढे आता मार्क लागतात क्वालिफाईड होण्यासाठी, तर इंटरव्ह्यू क्वालिफाईड होण्यासाठी, तर ते तेवढेच धरणार आहे. म्हणजे त्यांना जे आहे ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत, तर त्यांच्या बरोबर त्यांना जे आहे कॉम्पिटिशन असणार आहे. तर अशा प्रकारे हे 8 जण क्वालिफाईड झाले. आता यांची RRC होईल, रिसर्च रिव्ह्यू कमिटी. म्हणजे आता तुम्ही रिसर्च प्रपोजल घेऊन जायचं असतं तुम्हाला. रिसर्च प्रपोजल काय असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याची तयारी कशी करायची आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारतात, त्यावरती आपण चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण मराठीचं बघितलं. तर तुमचा जे सब्जेक्ट असेल तर तुम्ही यावरती क्लिक केलं तर तुमचं नाव वगैरे तुम्ही शोधा. जरा नाही आलं असेल तर सेकंड राऊंड पण होतो, बट आता हे फर्स्ट राऊंड आहे. फर्स्ट राऊंड मध्ये हे 80% चान्सेस असतात म्हणजे सिलेक्शन होण्याचे. आणि जे बाकीचा राऊंड जे आहे ते होईल की नाही याची गॅरंटी पण नसते, बट सेकंड राऊंड होतो याचा. तर ज्यांचे नाव आलेली आहे तर त्यांना जे आहे पुढे काय करायचंय ते पण आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांचे क्वालिफाईड झालेले कॅन्डिडेट, तर त्यांना आता रिसर्च प्रपोजल लागतो. तर त्यासाठी आपल्याकडे पेड सर्व्हिस आहे. आता तुमचे इंटरव्ह्यू जे आहे ते आता या महिन्याच्या लास्ट किंवा मग सेकंड महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात होऊन जातील तुमचे इंटरव्ह्यू वगैरे. तर रिसर्च प्रपोजल साठी ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. तुमचं सब्जेक्ट वगैरे, तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती प्रपोजल पाहिजे, तुम्ही कोणत्या टॉपिक वरती रिसर्च करणार आहे, तर त्या टॉपिक वरती आम्ही रिसर्च प्रपोजल जे आहे पूर्ण तयार करून देतो तुम्हाला. आणि जे आहे
तुम्हाला सगळं जे आहे हेल्प पण करतो इंटरव्ह्यू पर्यंत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही रिसर्च प्रपोजलची पण पेड सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं हे बऱ्याच विद्यार्थ्यांचा जे आहे क्वेश्चन असतो. म्हणजे जे पण मला कॉल करतो सर रिसर्च जे आता इंटरव्ह्यू आहे तर त्यामध्ये काय विचारणार आहे, काय त्यामध्ये आम्हाला कशी तयारी करायची आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो मी फॉर एक्झाम्पल आता एक टॉपिक घेतला मराठी मधला, आता पोएट आहे म्हणजे ग्रामर वगैरे आहे, एक तुम्ही कविता वगैरे आहे, तर एक टॉपिक घेतला तुम्ही तर त्या टॉपिक वरती तुमचा एवढं स्टडी पाहिजे, तुम्हाला समोरच्याला जे आहे समजून सांगण्याची तुमचा प्रिपेअर पाहिजे. म्हणजे तुम्ही वेल प्रिपेअर असाल, म्हणजे स्टडी वगैरे चांगलं केलेलं असेल तुम्ही. रिसर्च रिव्ह्यू पेपर जे आहे म्हणजे जे पब्लिश झालेले आहे पेपर, तर ते पेपर तुम्ही रिव्ह्यू केलेले आहे, वाचलेले आहे, तर तुम्हाला आयडिया येऊन जाते त्याबद्दल. यामध्ये काय रिसर्च करायचं आहे, कशा प्रकारे रिसर्च करायचं आहे, तर ते तुम्ही इंटरव्ह्यूवर जे असतात, जे रिसर्च कमिटीचे जे लोक असतात, तर त्यांना तुम्हाला समजून सांगायचं असतं. तर तुम्ही जे टॉपिक निवडतात, तर कशावरती क्वेश्चन विचारतात तुम्हाला? जास्त क्वेश्चन कशावरती विचारतात? तर तुम्हाला जे टॉपिक तुम्ही निवडलेला आहे, तर त्या टॉपिक वरती जे आहे जास्तीत जास्त 60-70% त्यावरतीच तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यावरतीच तुम्हाला जे आहे ऍडमिशन भेटतो. जर ज्या विद्यार्थ्यांनी आता एक टॉपिक निवडला त्यावरती त्याला बोलताच आलं नाही, तर ते जे आहे रिजेक्ट करतात त्याला. तर जे टॉपिक तुम्ही निवडणार आहे त्याचं चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा, प्रिपरेशन वगैरे चांगलं करा आणि जे आहे इंटरव्ह्यूला क्वालिफाईड व्हा, म्हणजे ऍडमिशनला म्हणजे तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हेच क्वेश्चन असतात. आणि तुमच्या जे सब्जेक्ट रिलेटेड आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी रिलेटेड आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे जे टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला 70-60% जे आहे 70% तुम्हाला यावरतीच जे टॉपिक निवडतात ना तुम्ही, तर 70% त्यावरतीच तुम्हाला जे आहे क्वेश्चन विचारतात. तर अशा प्रकारे तुम्ही जे टॉपिक निवडताय ना त्या टॉपिकला चांगल्या प्रकारे रिव्ह्यू करा, चांगल्या प्रकारे स्टडी करा आणि त्यावरती जे आहे काय काय क्वेश्चन विचारू शकतात ते पण तुम्ही पण थोडं विचार करा. तर अशा प्रकारे हे तुमचं जे आहे इंटरव्ह्यूचं झालं. आता तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे? तर डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे ते पण आपण बघून घेऊया. तर डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे? तर द कॅन्डिडेट शल प्रोसीड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट ओरिजिनल अलॉंग विथ वन सेट फोटो कॉपी, म्हणजे झेरॉक्स पण न्यायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्क्लुडिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन, पीएचडी, पेड एंट्रन्स एक्झामिनेशन, तुम्हाला ऍप्लिकेशन सुद्धा जोडायचं आहे at the time of personal interview. Further following document applicable for exemption paid should be proceed. ते रिझल्ट तेच आहे तुम्हाला जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत त्यांचे पेड क्वालिफाईड कॅन्डिडेटचे आणि जे एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांनी UGC नेट, CSIR नेट, त्याच्यानंतर गेटचा व्हॅलिड स्कोर, जी पॅट वगैरे जे आहे त्यांचे सर्टिफिकेट न्यायचे आहे. ओरिजिनल पाहिजे सगळं काही आणि त्याची झेरॉक्स पण न्यायची आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर फॉर अदर दॅन SC, ST, EWS सर्टिफिकेट फॉर EWS कॅन्डिडेट, UDID सर्टिफिकेट अलॉंग विथ अदर नेसेसरी डॉक्युमेंट, दिव्यांग स्टुडंट जे असतात तर त्यांच्यासाठी आहे हे. तर अशा प्रकारे हे पूर्ण जे आहे इंटरव्ह्यूच्या टायमाला तुम्हाला हे लागणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे मार्कशीट वगैरे आहे ते पण तुम्हाला न्यायचं आहे. त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते बघू शकता तुम्ही. 1 hours बिफोर शेड्यूल ऑफ टाइम, म्हणजे तुमचा आता इंटरव्ह्यूची डेट वगैरे येईल, कोणता फॅकल्टी कोणत्या सब्जेक्टचे किती विद्यार्थी आहेत त्याप्रमाणे तुमचा इंटरव्ह्यूची डेट, त्याच्यानंतर टाइम, कोणत्या टायमाला होणार आहे, कुठे होणार आहे, हे सगळं काही तुम्हाला दिलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, 1 तास आधीच जायचं आहे तिथे. त्याच्यानंतर ओन्ली त्याच टायमाला तुम्हाला ते घेणार आहे. तुम्ही जर लेट झालात तर ते तुम्हाला अलाउ नाही करणार आहे आणि तुमचं जे आहे चान्स ते चालल्या जाईल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट कॅन अपिअर फॉर इंटरव्ह्यू ओन्ली ॲट द चूजन रिसर्च सेंटर.
म्हणजे जिथे तुम्ही रिसर्च सेंटर चूज करताल आता, तर तिथेच तुमचा जे आहे इंटरव्ह्यू होईल. आणि ट्रॅव्हल अलाउन्स, डिस्टन्स अलाउन्स म्हणजे जे लांबून येतात. मी आता पुण्यात राहतो, तर मला आता डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीमध्ये तिथे मी रिसर्च सेंटर निवडलेलं आहे. तर तिथे मला जायचं आहे. तर त्याला ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे पैसे वगैरे काही भेटत नाही. तुम्हाला स्वतःहून जावं लागेल तिथे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही जनरल इन्स्ट्रक्शन होते. तर एस-पी-पी-यूचे आहे, तर बामूचे पण असंच रिलीज होणार आहे. तर तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे आहे ते ओरिजिनल लागतात तुम्हाला. तर हे आहे की नाही हे खात्री करून घ्या. ज्यांचे जे लिस्टमध्ये नाव आलेले आहे, तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची सूचना होती. त्याच्यानंतर जे विद्यार्थी म्हणजे क्वालिफाईड नाही झालेले किंवा त्यांचे नाव नाही आलेले, तर त्यांच्यासाठी आर-टी-एम-एन साठी आता पी-एच-डी एंट्रन्स आर-टी-एम-एन साठी फॉर्म निघालेले आहे. 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही जे आहे ॲप्लिकेशन करू शकतात तिथे. 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. तर त्यासाठी पण आपल्याकडे क्लासेस आहे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी पेपर 1 साठी. तर त्यामध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन, फुल सिलेबस टेस्ट, एम-सी-क्यूज क्वेश्चन बँक आणि मराठीमध्ये होणार आहे. हिंदी, इंग्लिश पण आहे अवेलेबल, बट मराठीमध्ये तुमचे लाईव्ह लेक्चर होतात. याची ₹799 फीज आहे फक्त. 849 नाहीये, ₹799 ची फीज असणार आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. जे विद्यार्थी आर-टी-एम-एन साठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी हे जे आहे म्हणजे आता लास्ट होणार आहे एक्झाम नेक्स्ट इयरला नाही होईल. तर त्याच्यासाठी सेकंड पेपरसाठी पण स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. जेवढे तुम्हाला नोट्स आणि म्हणजे जेवढे सब्जेक्टचे नावं दिसतात तिथे, तर त्याचे नोट्स एम-सी-क्यूज भेटतील. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायची. फीस 999 आहे आणि जे विद्यार्थी सिरियसली आता नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पी-एच-डी करणार आहे, तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 27 फेब्रुवारीला तुमची एक्झाम होणार आहे. तर तुमच्याकडे अजून 40 पेक्षा जास्त दिवस बाकी आहे. तर तुम्ही करू शकता प्रिपरेशन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बामू युनिव्हर्सिटीचे आता खूप वाट बघितली विद्यार्थ्यांनी. तर त्यांचे आता नाव वगैरे आलेले आहे आर-आर-सी साठी रिसर्च रिव्ह्यू कमिटी. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होईल. तर कशी तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा आहे, आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. आणि सगळ्यांना शुभेच्छा. सगळे क्वालिफाईड व्हा आणि सगळ्यांचे ॲडमिशन व्हावं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी जे आहे इथे पी-एच-डी साठी अपिअर होत आहे, तर त्यांना पण हे जे आहे शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. आणि तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट सगळ्यांना.